महत्वाची बातमी, विधानसभा निवडणुकीमधील कथित बोगस मतदानावर सामनातून टीका करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदार नोंदणीपेक्षा मतदान जास्त कसं झालं? बोगस मतदानावर सामनातून उपस्थित करण्यात आलेला आहे सवाल. राज्यातील प्रत्येक विधानसभेमध्ये 25 ते 30 हजारांचे बेनामी मतदान झालंय. सामनातून विधानसभेला झालेल्या मतदानावर आक्षेप घेण्यात आलाय. काय म्हटलेलं आहे सामनामध्ये पाहूयात. विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष मतदार नोंदणीपेक्षा मतदान जास्त कसं झालं? एखाद्या बूथवर 411 मतदारांनी मतं टाकली आणि ईव्हीएम उघडताच 522 मतं कशी? प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 25 ते 30 हजारांचे बेनामी अनौरस मतदान मोजलं गेलं. हे कसं झालं? यांच्या विजयाचा बाप लावारिस असेल तर ही निवडणूक आणि त्यांचा विजय गैरसंविधानिक ठरतो. सगळं टाळं फोडून सांगितलं जात असताना राष्ट्रपती भवनाच्या भिंती संविधानाची हत्या पाहत राहिल्या. महाराष्ट्रामध्ये लावारिस मतदान हे संविधानाच्या कोणत्या मूल्यामध्ये बसतं ते आधी सांगा. मतदान वाढलं, त्यांचं मतदान फक्त भाजप प्रणित महायुतीलाच कसं पडलं? 48 लाख न मतदार नोंदवले, त्यांचे मतदान काय सर्वच्या सर्व एकाच पक्षाला पडलं का? वाढीव मतदान फक्त भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना झालं. इतके काटेकोरपणे मतदान कसं काय होऊ शकतं याचं उत्तर कुणीच देत नाही.